महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि या प्रचारात आता राजकीय नेत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही उडी घेतली आहे। प्रसिद्ध मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनी कल्याणमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठी गर्जना केली आहे। त्यांच्या एका विधानानं राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसतात। मतदानाचं बटन दाबण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत हिंदूंनी नेमकं काय काय करायला पाहिजे यावर पोंक्षेंनी अत्यंत खळबळजनक भाष्य केलंय। त्याचबरोबर त्यांनी थेट गांधी घराण्यांवर नाव न घेता निशाणा साधलाय। त्यांचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल होतंय। पोंक्षे नक्की काय म्हणाले आणि त्यांनी हिंदूंना नक्की कोणती गुप्त लढाई लढायला सांगितली आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेऊया। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। कल्याणमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मंचावरून बोलताना शरद पोंक्षे यांनी नेहमीप्रमाणेच आपली परखड आणि रोखठोक भूमिका मांडली। आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना प्रबोधन केलं। पोंक्षे म्हणाले की लोकशाहीमध्ये हिंदूंना आता दोन प्रकारच्या लढाया लढायच्या आहेत। पहिली लढाई ही निवडणुकीच्या मैदानातली आहे। मतदान केंद्रावर जाऊन बटन दाबताना विचार करा आणि जो हिंदूंच्या हिताची गोष्ट करेल त्यालाच सत्तेवर बसवा। ज्यांना 3 माणसांचं घर नीट चालवता येत नाही त्यांनी 140 कोटी लोकांचा देश चालवणाऱ्यांना सल्ले देऊ नयेत, अशा शब्दात त्यांनी गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे। शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणात केवळ राजकारणावरच भाष्य केलं नाही तर त्यांनी हिंदूंना एक गुप्त लढाई लढण्याचं आव्हान देखील केलंय। पोंक्षे म्हणाले की संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत आणि त्या अधिकारांचा वापर करून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे। हलाल प्रमाणित वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करा। इतकंच नाही तर जाळीच्या टोपीवाल्यांकडून कोणतीही वस्तू खरेदी करू नका, असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं। हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आर्थिक पातळीवर आणि मतदानाच्या पातळीवर कसं वागावं याचं गणित पोंक्षेंनी या सभेत मांडलं। त्यांच्या या विधानामुळे आता या एका नव्या वादाला तोंड फुटलंय। निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची विधानं आल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर हालचाली वाढल्यात। हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या, असं म्हणत त्यांनी मतदारांना विचार करायला भाग पाडले। सामाजिक हिताचा विचार करूनच मतदान करा, असा सल्ला देतानाच त्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। पोंक्षे यांच्या सडेतोड भाषणानंतर आता विरोधक काय भूमिका घेतात आणि निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक मात्र नक्की, पोंक्षे यांच्या विधानांनी निवडणुकीच्या वातावरणात चांगलीच रंगत आणली आहे। अशाच काही महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राइब करा।